हाय हॅलो नमस्कार. आणि आता वाजले सकाळचे 5:30. बघा किती अंधार आहे. आणि सुमितला पण आज त्याचा शाळा चालू होणार आहे. आज त्याचा दिवाळीनंतर सुट्ट्या असतात, आजपासून चालू होणार आहे. त्याला म्हटलं तू थोडा वेळ आराम कर. नंतर मी पुन्हा 6 वाजता त्याला उठण्यासाठी आली. म्हटलं उठ बेटा, आता 6 वाजलेले. कारण मुलांना खूप कंटाळा येतो थंडीचा आणि आपल्यालासुद्धा. 6 वाजल्यानंतर मी घर वगैरे आवरून घेतलं. सुमितला पाणी वगैरे ठेवलं आहे गरम. नंतर त्याला म्हटलं तू उठ आणि फ्रेश वगैरे हो. घर वगैरे झाडून घेतलं मी सकाळचं. आणि स्वयंपाकामध्ये आज मी करणार आहे उडदाची डाळ आणि मिक्स डाळ करणार आहे. पण खूप काही प्रॉब्लेम झाला कुकरला. नंतर मी पूर्ण तुम्हाला डाळ वगैरे दाखवू शकली नाही. भाजी कणिक वगैरे मळून घेतलेली. मिस्टरांना खूप उशीर झाला होता रात्री, म्हणून त्यांचा टिफिन मी आता क्लीन वगैरे करून ठेवलेला आहे, घासून वगैरे ठेवलेला आहे. नंतर मी सुमितला दूध वगैरे गरम करून दूध वगैरे घेऊन घे म्हटलं, कारण त्याचा 10 वाजता त्याची तिथं तो नाश्ता वगैरे करतो शाळेमध्ये, वेळ होत असतो. म्हणून म्हटलं तू आता, कारण थंडीचं आहे ना, त्याला म्हटलं तो दूध वगैरे घेऊन जातं, कारण तो चहा वगैरे घेत नाही. म्हणून त्याला काही केळं वगैरे पण देत असते आणि दूध, आणि काही बदाम काजू वगैरे ड्रायफ्रूटसुद्धा देत असते. पण तो असा आहे ना, त्याला चटरपटर लागतं. त्याला आहे ना असं दूध वगैरे तो घेतच नाही, पण मी त्याला देतच असते. आणि बघा कुकरला शिट्टी होत होती, पण खूप असा आवाज येत होता. काही त्याचा प्रॉब्लेम चालू होऊन गेला कुकरचा. नंतर मी पुन्हा म्हटलं बघू ट्राय करून, तर पुन्हा त्याचा आवाज चालू होऊन गेला कुकरचा. ठीक आहे, आता बघू नंतर. छान त्याला म्हटलं आशीर्वाद घे देवांचा. स्वामी समर्थ, जय जय रघुवीर समर्थ सद्गुरू. आणि आपल्यासोबत नेहमी स्वामी आणि सद्गुरू आहेच, त्याच्यामुळे चिंता नाही करायची. आणि माझासुद्धा तो आशीर्वाद घेत असतो. हे माझं डेली रुटीन असतं. मी गरम पाणी वगैरे पित असते. नंतर मी चहा ठेवला. आणि सुमित पण आता तयार झालेला आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी. त्याला म्हटलं आरामात जा आणि आरामात घरी ये. हे बघा मस्त बॅग वगैरे घेतली. आणि त्याला म्हटलं शोटार घालून जातो, तो गेला नाही आहे. ठीक आहे. आणि आपली बघा भाजी खूप छान झालेली, उडदाची डाळ. चला मी पूर्ण आता मिस्टरांचा टिफिन वगैरे भरते. छान मस्त मस्त आपल्या पोळ्या वगैरे झालेले आणि तूपसुद्धा लावलेले. हे मी तूप घरी बनवलेलं आहे. चला मी आता फटाफट मिस्टरांचा टिफिन वगैरे भरते आणि नंतर बोलते. मिस्टरांनी छान पूजा वगैरे झालेली आहे. आणि आई आली म्हणजे आईचं काम चालू. बघा आईचं काम चालू झालेलं आहे, लसूण वगैरे फोडल्याचं. चला आता आम्ही चहा वगैरे घेतो आणि नंतर बोलते. भांडी वगैरे आवरून घेतली. आता कपडे मी भिजू घातलेले आहे, कारण आईचे पण थोडेफार काही कपडे वगैरे आहे गावाचे. आणि हे बघा एवढे भांडे वगैरे सगळे आवरून घेतलेले मी. बघा भांडे वगैरे सगळे आवरून घेतलेले. अजून हे आवरायचं बाकी आहे. आणि मी काही एकटी लेडीज नाही जे घरचं काम वगैरे आवरून वगैरे मी कामावरती जात असते. खूप काही लेडीज आहे अशा ज्या पूर्ण घरचं काम वगैरे आवरून सण कामावरती जात असते. पण हे माझं डेली ब्लॉगिंग चॅनल आहे, म्हणून मी तुम्हाला दाखवत असते, दुसरं काही नाही. चला मग आता आईला पण आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे. मी आता फटाफट कपडे वगैरे धुवून घेते आणि नंतर बोलते. सायकलचं लॉक वगैरे काढून घेतलेलं आहे. मी सायकलवरती कामाला जात असते. आणि आईचे कपडे छान मी धुवून टाकलेले, कारण आई गावाहून आलेली आहे. इथं स्वच्छ कपडे वगैरे धुवून टाकलेले आईचे वगैरे आणलेले. आता मी बघते आता खाऊन कसं आहे काय. खूपच छान आईने आणलेले. चला आता आम्ही जामफळ वगैरे खातो. मला आत्ता पूर्ण घरातले कामं झालेले आणि मी आता कामावरती जाणार आहे. आणि आई आली तर मला खूप बरं वाटलं, कारण आई मला ना खरंच थोडीफार खूप हेल्प करत असते. आईने कपडे वगैरे मी धुवून दिले, आईने वाळू घालून दिले, मी भांडे क्लीन करून घेतले, आईने भांडे लावून दिले. चला आणि मेन म्हणजे आई सुमितला बघते, ते माझ्यासाठी खूप आहे. बाकीचं काही काम तर मी कसं पण करून घेते थोडंफार मॅनेज, पण सुमितला बघणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण पूर्ण दिवसभर मग तो एकटा काय करेल, कारण तो पण आता 1:45 वाजता येईल. नंतर जेवण वगैरे करेन, टी व्ही वगैरे बघेन आणि पुन्हा तो 6ला क्लासला जाईन तर 8 वाजता येईल. मग आईला म्हटलं
त्याच्याकडे थोडंफार लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चला मग.